नमस्कार शेतकरी बंधू, मी पांडुरंग सर्वदे ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, ट्रायकोडर्मा हे नाव आपण खूप वेळा ऐकलेलं आहे, खूप ठिकाणी वाचलेलं आहे. खूप जण सांगतात ट्रायकोडर्मा वापरा. ट्रायकोडर्मा म्हणजे नेमकं काय आहे? ट्रायकोडर्मा कशासाठी वापरायची? ट्रायकोडर्मा वापरल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये ते कशा पद्धतीने कार्य करते याविषयी आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा वापरत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याही बाबींचा आपल्याला माहिती होणे आवश्यक आहे. यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये ट्रायकोडर्मा म्हणजे काय, ट्रायकोडर्मा कशासाठी वापरायची, ट्रायकोडर्मा वापरण्याची कार्यपद्धती, ती कशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये वापरू शकतो, ती वापरत असताना कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ट्रायकोडर्मा ही एक बुरशी आहे हे तर सर्वांना माहिती आहे, परंतु ती बुरशी अशी आहे की जी आपल्या पिकाच्या मुळालगत पातळ थरामध्ये काम करते. मुळावर एक पातळ थर तयार करून त्या मुळांचे संरक्षण करण्याचे, पिकाला आवश्यक असणारे वाढवर्धक द्रव्य निर्माण करण्याचे कार्य ही ट्रायकोडर्मा बुरशी करते. मुळांची लांबी आणि संख्या वाढून रोपाची निरोगी वाढ होण्यासाठी, त्याबरोबरच ज्या हानिकारक बुरशी आहेत त्या हानिकारक बुरशी आपल्या पिकाच्या मुळापर्यंत पोहोचू नये यासाठी मुळावर पातळ थर तयार करून त्या ठिकाणी हानिकारक बुरशीपासून आपल्या पिकांच्या मुळाचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य ही ट्रायकोडर्मा बुरशी करते. सामान्यतः बुरशी हा शब्द आपल्या लक्षात आला तर आपण त्या बुरशीचा विचार करतो. पिकावर येणारे रोग, त्यामुळे झालेले पिकाचे नुकसान, ह्या वेगवेगळ्या बाबी आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु मातीमध्ये असंख्य प्रकारच्या बुरशी आहेत. त्यातील काही बुरशी ह्या पिकाला रोगकारक असतात, तर काही बुरशी ह्या आपल्या पिकाचे त्या इतर बुरशीपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात. म्हणूनच आपण त्यांना मित्र बुरशी असेही म्हणतो. आणि त्यामध्येच त्या मित्र बुरशीमध्ये ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी असून ती रोपांच्या मुळालगत रायझोस्पियरमध्ये काम करते आणि ती रोपांच्या मुळावर पातळ थर तयार करून त्या ठिकाणी पिकाला आवश्यक असणारी वाढवर्धक द्रव्य निर्माण करून त्या ठिकाणी मुळांची संरक्षण करण्याचे कार्य ही ट्रायकोडर्मा बुरशी करते. म्हणूनच मातीमधून येणाऱ्या असंख्य रोगासंदर्भात एकात्मिक व्यवस्थापन करावयाचे झाले तर त्यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी ही एक उपयुक्त महत्त्वाची ठरते. म्हणूनच ट्रायकोडर्माच्या वेगवेगळ्या जरी प्रजाती असल्या तरी त्यामधील ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम म्हणजेच फेरिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम ह्या दोन महत्त्वाच्या प्रजाती आपल्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि त्या शेतीच्या आणि पिकाच्या दृष्टीने सुरक्षित आणि महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच शेतीमध्ये त्यांचा वापर केल्यामुळे निसर्गावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे आपल्या पिकाला फायदा होतो, आपल्या जमिनीला फायदा होतो. म्हणून आपण या ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा वापर करून त्या ठिकाणी आपल्या पिकाचे संरक्षण करू शकतो. त्याबरोबरच आपल्या निसर्गाचे, आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो. अशा पद्धतीने ट्रायकोडर्माविषयी आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर ट्रायकोडर्माची ही पिकामध्ये कशा पद्धतीने कार्यपद्धती होते. पिकातील अँटीऑक्सिडंट क्रियांचे प्रमाण वाढवण्याचे कार्य ट्रायकोडर्मा करतो. ट्रायकोडर्मा ही जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्ये शोषून घेते आणि परिणामी त्या रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्वांची कमतरता निर्माण होते आणि त्या ठिकाणी नाश होण्यास सुरुवात होते. ट्रायकोडर्मा हे ग्लायटॉक्झिन आणि व्हिरिडिन नावाचे प्रतिजैविक निर्माण करते आणि त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे काही रोगकारक बुरशी आहेत त्या रोगकारक बुरशीचे प्रमाण कमी करण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. ट्रायकोडर्मा ही वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करू शकतो. प्रति किलो बियाण्यास पावडर स्वरूपामध्ये असेल तर 5 ग्रॅम, जास्तीत जास्त आपण 10 ग्रॅम, किंवा लिक्विड स्वरूपामध्ये असेल तर 10 मिली प्रति किलो बियाण्यास आपण त्याचा वापर करू शकतो. ट्रायकोडर्माची जर पावडर स्वरूपामध्ये असेल तर त्या ठिकाणी 1 लिटर पाण्यामध्ये आपण 125 ग्रॅम गूळ मिसळून त्या ठिकाणी गुळाचे द्रावण तयार करून त्यामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून ते आपण बियाण्यावर शिंपडून त्यानंतर सर्व बियाण्याला हलक्या हाताने चोळून ते सावलीमध्ये प्लॅस्टिकवर किंवा ताडपत्रीवर पातळ थरामध्ये पसरून त्या ठिकाणी आपण सुकवून त्याचा पेरणीसाठी वापर करू शकतो. आपण ट्रायकोडर्माचा बियाण्यावर बीज प्रक्रिया करण्यासाठी तर वापर करू शकतो. त्याबरोबर जे काही कंदवर्गीय पिकं आहे त्या कंदवर्गीय पिकाच्या लागवडीवेळी कंदावरही आपण बीज प्रक्रिया करू शकतो. ट्रायकोडर्मा 200 ग्रॅम किंवा
200 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये जे कंद आहे ते कमीत कमी अर्धा तास ते 1 तासापर्यंत आपण बुडवून ठेवले आणि नंतर ते पाण्यातून बाहेर काढून सावलीमध्ये सुकवून नंतर लागवडीसाठी वापरले तर त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून आपल्या पिकाचे त्या ठिकाणी संरक्षण करू शकतो. त्याबरोबरच कंद प्रक्रियेसाठी बायोप्रायमिंग या पद्धतीचाही आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. या पद्धतीमध्ये तयार केलेल्या द्रावणामध्ये कंद रात्रभर पाण्यामध्ये भिजवून त्या द्रावणामध्ये भिजवून दुसऱ्या दिवशी भिजलेल्या कंदाची लागवड केली जाते. या पद्धतीने कंदाला लवकर फुटवे येतात आणि त्याबरोबरच त्या कंदाला येणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून आपण त्या ठिकाणी त्याचा बचाव करू शकतो. मातीमध्ये मिसळण्यासाठी ट्रायकोडर्माची भुकटी 5 किलो आणि 250 किलो चांगले कुजलेले शेणखत जर आपण एकत्र मिसळून त्याचा वापर केला तर त्या ठिकाणी आपण एका एकरासाठी 5 किलो ट्रायकोडर्मा आणि 250 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण त्या ठिकाणी मिसळून मशागतीपूर्वी किंवा शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी आपण आपल्या शेतामध्ये टाकून त्या ठिकाणी जमिनीतून होणाऱ्या मोठ्या प्रमाणावर रोगकारक बुरशींना आळा घालून त्या ठिकाणी आपल्या पिकाचे संरक्षण करू शकतो. त्याबरोबरच आपण फवारणी करताही ट्रायकोडर्मा 10 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या ठिकाणी पिकावर फवारणी केली किंवा त्याची ड्रिंचिंग किंवा आळवणी केली तरी त्या ठिकाणी आपण आपल्या पिकाचे हानिकारक बुरशीपासून संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अशा पद्धतीने आपण ट्रायकोडर्मा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पिकाकरिता वापरू शकतो. त्याबरोबरच ट्रायकोडर्मा आपण शेतामध्ये वापरला तर त्यापासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे माहीत असणे आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा ही बुरशी आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे त्या ठिकाणी पिकाची उगवण शक्ती वाढते. त्याबरोबरच पिकाची उगवण झाल्यापासून त्यांना मुळे फुटल्यापासून त्या ठिकाणी पिकाचे संरक्षण करण्याचे काम त्या ठिकाणी आपली ट्रायकोडर्मा बुरशी करते. त्याबरोबरच वनस्पतीच्या जैव रासायनिक प्रक्रियेमध्ये बदल करून वनस्पतीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कार्य ट्रायकोडर्मा ही बुरशी करते. रोपांच्या मुळांच्या संख्येमध्ये वाढ होते, त्याबरोबर त्यांची लांबी वाढवण्यासाठी त्याची मदत होते आणि एकंदरीतच पिकाच्या मुळांची वाढ झाल्यामुळे मुळांची लांबी वाढल्यामुळे त्या ठिकाणी पीक जोमदार वाढते आणि पिकाच्या एकूण उत्पादनामध्येही नक्कीच वाढ झालेली दिसून येते. रोपांच्या मुळावर ट्रायकोडर्माची वाढ झाल्यामुळे रोगकारक बुरशींना आपल्या पिकाच्या मुळापर्यंत प्रवेश होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या रोपावर जे काही मर कुजणे, मूळकूज, त्याबरोबरच कोळशी, दाणे बुरशी असे वेगवेगळे बुरशीजन्य रोग येतात. त्या रोगापासून आपण आपल्या पिकाचे संरक्षण नक्कीच करू शकतो. ट्रायकोडर्मा ही बुरशी मातीमध्ये सेंद्रिय पदार्थावर वाढते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये जर चांगल्या पद्धतीने व्यवस्थित असतील तर त्या ठिकाणी या जमिनीमध्ये ती ट्रायकोडर्मा बुरशी ही जास्त कालावधीकरता टिकून राहते आणि आपल्या पिकाचे संरक्षण करते. त्याबरोबरच आपल्या जमिनीचा पोत चांगला ठेवण्यासाठी, त्याबरोबरच आपल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या ट्रायकोडर्मा बुरशीचा उपयोग होऊ शकतो. ट्रायकोडर्मा बुरशी आपण आपल्या शेतामध्ये वापरत असताना आपण काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरड्या जमिनीमध्ये जर आपण ट्रायकोडर्माचा वापर केला तर त्या ठिकाणी जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे त्या ठिकाणी ते टिकत नाही किंवा त्याच्यामध्ये म्हणावं तसा आपल्याला वाढ दिसून येत नाही. त्यामुळे ट्रायकोडर्माची बुरशी ही आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये वापरत असताना जमिनीमध्ये व्यवस्थित पद्धतीने ओलावा असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच ट्रायकोडर्मा वाढीसाठी जमिनीमध्ये आर्द्रता आवश्यक असते. त्याबरोबरच ट्रायकोडर्मा वापरत असताना तो ज्या बियाण्यावर बीज प्रक्रिया केली किंवा ज्या कंदावर त्याची बीज प्रक्रिया केली ते सूर्यप्रकाशामध्ये थेट ठेवू नयेत, तर ते सावलीमध्ये सुकवून जर आपण त्या ठिकाणी त्याची पेरणीसाठी किंवा लागवडीसाठी उपयोग केला तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा झालेला दिसून येतो. ट्रायकोडर्मा बुरशी ही वेगवेगळ्या पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या रोगासाठी उपयुक्त आहे. त्यामधील आपण काही पिकांची माहिती घेऊ. त्यामध्ये ज्वारी पिकावर काणी, कोळशी, दाणे बुरशी हे वेगवेगळे बुरशीजन्य रोग येतात. त्या रोगाचे आपल्या पिकाला येऊ न देता पिकाचे संरक्षण करण्याचे काम ट्रायकोडर्मा बुरशी करते. आपल्या हळद पिकावर कंदकुज हा रोग येतो, आल्यावर कंदकुज हा रोग येतो. तर ह्या कंदकुज रोगापासून हळद, आले या कंदवर्गीय पिकाचे संरक्षण करण्याचे काम ही ट्रायकोडर्मा बुरशी करते. त्याबरोबरच आपल्या तुरीवर मर रोग किंवा फायटोप्थेरा हा रोग येतो, तर या रोगापासून संरक्षण करण्याचे काम ही ट्रायकोडर्मा बुरशी करते. हरभरा पिकावर मर, मूळ कुजव्या हे वेगवेगळे रोग येतात. या बुरशीजन्य रोगापासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्याचे काम ही ट्रायकोडर्मा बुरशी करते. त्याबरोबरच मिरची पिकावर येणारा मर, मूळ कुजव्या, भुईमुगावर
मूळकूज येतो, त्याबरोबरच टरबूज, मोसंबी, केळी ह्या पिकावरही मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. या मर रोगापासून संरक्षण करण्याचे काम ही ट्रायकोडर्मा बुरशी करते. मी तर म्हणेल एकंदरीत आपल्या शेतामध्ये घेण्यात येणाऱ्या सर्वच पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य ही ट्रायकोडर्मा बुरशी करते. म्हणूनच नक्कीच आपली एक मित्र बुरशी म्हणून या ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर आपण आपल्या शेतामध्ये केला तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि आपल्या जमिनीचा, आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास न होता त्याबरोबरच आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत होऊन चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण आपल्या शेतामध्ये या ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर वाढवावा आणि आपल्या पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करून त्या ठिकाणी आपल्या पिकाचे संरक्षण करावे आणि आपल्या मानवी आरोग्यावरही जे काही रासायनिक औषधांचा, रासायनिक खतांचा जो काही दुष्परिणाम होत आहे तोही कमी होईल आणि आपल्या पर्यावरणाचेही संरक्षण होईल. धन्यवाद.